अनुभवी चेहरा। कौशल्य विकास मंत्री असणार आहेत मंगलप्रभात लोढा, विपणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल असणार आहेत आणि शिवाय पर्यावरण आणि पशुसंवर्धन खातं हे पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। मोठी जबाबदारी। अतुल सावे असणार आहेत ओबीसी विकास मंत्री, शिवाय डेअरी मॅनेजमेंट हे खातं जे ते त्यांच्याकडे गेल्याचं आपण बघतोय। अशोक उईके यांना मिळालेलं आहे आदिवासी विकास मंत्रीपद। गेल्या वेळी हेच मंत्रीपद जे होतं डॉक्टर विजयकुमार गावी त्यांच्याकडे होतं। शिवाय आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान हे खातं जे ते दिल्याचं कळतंय। सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक खातं, चर्चेतलं खातं ते म्हणजे बांधकाम मंत्रीपद, सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद शिवेंद्रराजे भोसले यांना मिळालेलं आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर। उदय, ज्या आश्चर्यकारक पद्धतीने नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली त्याच पद्धतीने खरा आश्चर्याचा धक्का देत खाते वाटपाच्या संदर्भात देखील मोठे बदल दिसत आहेत। अगदी बरोबर विषय आपण पाहतोय की खाते वाटपावरती साहजिकच भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांचाच वर्चस्व इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खाते। मी तुला थांबवतोय उदय आपल्याबरोबर माधुरी मिसाळ आहेत। माधुरी मिसाळजी, आपलं अभिनंदन। मोठी जबाबदारी आपल्याकडे देखील आलेली एक महिला मंत्री म्हणून कसं बघता याकडे, काय प्रतिक्रिया? खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे। 5 खात्यांचा कार्यभार राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे आलेला आहे आणि ही मोठी जबाबदारी पेलण्याचा विश्वास पक्षांनी माझ्यावर दाखवलाय आणि निश्चितच त्याच्यामध्ये चांगलं काम मी करून दाखवेल। माधुरीताई, जी खाती आपल्याकडे आलेली आहे कसं, म्हणजे जिव्हाळ्याचा विषय, यापूर्वी कधी या निमित्ताने या खात्यानं घेऊन काय अभ्यास करण्याची संधी मिळाली, कसं बघता, म्हणजे काय विजन असणार आहे पुढे? नगर विकास मध्ये खूप चांगला अभ्यास आहे माझा, कारण जेव्हा पण हाऊसमध्ये बोलताना मी नगर विकासच्या चर्चेत नेहमीच बोललेली आहे। खूप चांगला अभ्यास आहे त्याच्यामध्ये आणि ते खातं मला मिळाल्यामुळे दुसरं सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याकांचं याबाबत पण खूप चांगला अभ्यास माझा आहे ऑलरेडी, त्यामुळे मी चांगल्या पद्धतीने काम करू शकेल। शिवाय आपण जर पाहिलं तर पुण्यातनं आपण निवडून आलेला आहात। पुणे शहर, पुणे शहराची एकूण रचना या विषयाला घेऊन देखील आपण काही प्रश्न मांडणार का, काम करणार का? तशी जबाबदारी संबंध राज्याची आपल्यावरती। निश्चितच नगर विकास आलेला आहे आणि पुणे आता 34 गावांना धरून खूप मोठी वाढ पण पुण्याची होत आहे। मेट्रो येते आणि ह्या सगळ्यासाठी एक मोठा चांगला विकास आराखडा आम्ही पुण्याचे 3 मंत्री असणार आहोत, तर एकत्रित आम्ही पुण्याच्या विकासासाठी याचा उपयोग करून घेऊ। लाडक्या बहिणी खुश झाल्या असं म्हणायचं? हो, निश्चितच। म्हणजे लाडक्या भावांनी काळजी घेतलीये, महिलांना मंत्रिपदात स्थान दिलं, पण योग्य खाती दिलीत का? हो, व्यवस्थित दिलेत आणि खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे। इतरही आपल्या 2 महिला मंत्री सहकारी जे आहेत त्यांना जी खाती मिळाली आहे त्याकडे कसं आपण पाहता? मी अजून बघितलेलं नाही ऍक्च्युली यादी, मी बघून मी तुम्हाला त्याच्यावर प्रतिक्रिया देईल। धन्यवाद माधुरीताई बोलल्याबद्दल। आपल्याबरोबर राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ होत्या। पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण खातं जे ते देण्यात आलेलं आहे, मोठी जबाबदारी। त्याचबरोबर इतरही काही उपखाती त्यांच्याकडे गेल्याचं कळतंय। जलसंपदा